मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे केल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात खोपोली खालापूर परिसरातील रस्ते, गटारे आणि पाणी टंचाईच्या समस्यांमुळे विकासकामांची बोंबाबोंब असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी केली. कंपन्यांकडून कमिशन घेऊन विकास होत नसतो. महायुतीमध्ये असल्यामुळे जास्त काही बोलता येत नाही. मात्र विकासकामांच्या वल्गना करणाऱ्यांना जनता निवडणुकीतून उत्तर देईल असा टोला घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे नाव न घेता लगावला. मी जामणी गावामध्ये प्रवेश केल्यानंतर मी ग्रामस्थांशी, आमचे संतोषजी चिल्ले असतील आणि त्यांचे सर्व प्रमुख कार्यकर्ते असतील यांची चर्चा केली की बाबा हा प्रवेशद्वाराचा रस्ताच आपला खराब का. त्यांनी सांगितलं तो बाबा रुबी कंपनीचा रस्ता आहे आणि त्या कंपनीमधल्या काळात त्याची डागडुजी केली होती, परंतु आता बऱ्याच दिवसापासून त्याचं काही काम केलेलं नाही. तर मी त्यांच्याशी आताच चर्चा केली, पुढच्या काळामध्ये त्यांना त्यांचा एक NOC घ्या किंवा त्यांची परवानगी घ्या, आपण सुद्धा त्या रस्त्याला कुठून निधी मिळेल किंवा हा रस्ता कसा आपल्याला चांगल्या स्वरूपाचा करता येईल यासाठी आपण सुद्धा प्रयत्न करू. आपण सांगितलेली गोष्ट नक्कीच खरी आहे. खालापूर तालुका असेल, कर्जत तालुका असेल, आमची खोपोली शहर असेल, या प्रत्येक गावामध्ये जर परिस्थिती पाहिली असेल तर विकासाची सगळी बोंबाबोंब आपण सर्वांनी बघितलेली आहे आणि बरेच नेते वल्गना करतात. आता आम्ही महायुतीमध्ये आहेत, जास्त काय आम्हाला बोलता येत नाही, परंतु महायुतीमध्ये असूनसुद्धा विकास हा महत्त्वाचा एक मुद्दा आहे. विकास हा झाला पाहिजे. फक्त खोटं बोलून आणि कंपनीमध्ये जाऊन कंपन्यामध्ये काही टक्केवारी आणि कमिशन खाऊन विकास होत नसतो. तर खऱ्या अर्थाने आपल्या गावागावातले रस्ते असतील, गटारे असतील, शाळा असतील, पाणी असेल, ह्याकडे खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या गावागावातला जो विकास असेल तो विकास खऱ्या अर्थाने आपण पूर्ण करण्यासाठी सर्वच लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं पाहिजे. जे वल्गना करत असतील त्यांना पुढच्या काळामध्ये जनता त्याच्या सवालाचं उत्तर देईलच, परंतु आपण आमच्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल, पंचायत समिती आमच्या ताई असतील त्यांच्या माध्यमातून असेल, आम्हाला जितका विकास या तालुक्यामध्ये करता येईल तितका विकास आम्ही अगदी ताकद लावून करू असं मी आपल्याला शब्द देतो. धामणी गावातील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी सुधाकर घारे आले होते. गावात प्रवेश करताना रस्त्याची झालेली दुरावस्था पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. कार्यकर्त्यांकडून माहिती घेतल्यानंतर हा रस्ता रुबी कंपनीच्या ताब्यात असल्याचे समोर आले. याबाबत कंपनीकडून आवश्यक परवानगी घेऊन रस्त्याचे काम करून देण्याचे आश्वासन सुधाकर घारे यांनी यावेळी दिले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली.